कैलाससाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण चाललो राजगडला आणि आजची जी भटकंती आहे ती राजगड किल्ल्यावरती। आज आपण राजगड किल्ल्यावरती आलेलो आणि राजगड किल्ल्यावरती येण्यासाठी प्रमुखतः 3 मार्ग आहेत। एक वावेघर आणि दुसरा आहे तो गुंजवणे दरवाजा आणि तिसरा आहे तो पाली दरवाजा। तुम्ही जर गुंजवणे दरवाजातून येत असाल तर 3 तासाचा ट्रेक 3 ते 4 तासाचा ट्रेक होतो आणि जर पाली दरवाजातून तुम्ही बाले किल्ल्यावरती राजगडावरती येत असाल तर 1 ते 1.5 तासाचा ट्रेक होतो। जवळजवळ 1.5 तासाचा ट्रेक तुमचा वाचतो। जर राजगडावरती येत असाल तर राहण्याची सोय ही खाली राजगड हॉटेल आहे। तसेच पद्मावती मंदिरामध्ये 20-25 जणांची राहण्याची सोय होऊ शकते। तसेच जर तुम्ही सोलो ट्रेक करत असाल तर टेंट घेऊन या आणि गडावरती पाण्याची सोय सुद्धा आहे आणि खाली पायथ्याशी सुद्धा पाणी मिळतं। तरी पण स्वतःजवळ पाण्याची बॉटल ही ठेवलीच पाहिजे। महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय। फायनली आपण पहिल्याच बुर्जाकडे पोहोचलेलो आहोत आणि तिथेच पाली दरवाजा आहे। 1 तासाचा ट्रेक होता आणि आपण फायनली 1 तासाचा ट्रेक आता कंप्लीट केलेला आहे आणि तिथून पुढे बाले किल्ल्यावरती जायचं आहे। आताच मयूर थकलेला आहे आणि मयूर म्हणतो की त्या काळी लोक कसे गडावर चढत असत, तर त्याच्या प्रश्नाचं समाधान करावं असं वाटतंय की त्या काळी लोकही किंवा जे राजे लोक असत किंवा ते पालखीतून प्रवास करत असत आणि जे मावळे असत ते पायी प्रवास करत असत। फायनली आपण त्या पाली दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहोत। पाली दरवाजा दिसतोय। हा पाली दरवाजा जवळजवळ 20 फूट उंचीचा असू शकतो असा अंदाज घेतलेला आहे। पाली दरवाजातून थोडा अंतरावरती चढून आल्यानंतर आपल्याला दुसरा हा दरवाजा लागतो। सैनिकांच्या गस्तीसाठी अशा या देवड्या उभ्या केल्या जातात आणि इथे 2 ठिकाणी देवड्यांसाठी जागा दिसते। तटबंदीचा उत्तम नमुना राजगड किल्ल्यावरती पाहायला मिळतो। चौरसाकृती आणि आयताकृती अशा दगडी आपल्याला घडवलेला पाहायला मिळतात, तुम्ही पाहू शकता। गडाच्या पायथ्यापासून सामान ने-आण करण्यासाठी या रेलिंगचा वापर होत असावा असे अंदाज येतोय, कारण हे इंग्रजांच्या काळातला असावा असा अंदाज आहे। आणि समोरच आपल्याला तलाव दिसतोय। मगाशी आपण पद्मावती तलाव पाहिला
आणि आता पद्मावती मंदिराच्या इकडे आपण जाणार आहोत. संकटाचं हरण, दुष्टांचं निर्मूलन, दुःखाचा अक्षय आणि सुखासाठी अक्षय, पापांचा नाश आणि सुखासाठी अविनाश. हे पद्मावती माते, तुझी महिमा मी गाऊ किती. उगार क्षेत्री पद्मावती, तुझ्या दर्शनाची महती. उगार क्षेत्री पद्मावती, तुझ्या दर्शनाची महती. तुझ्या दर्शनाने मिळे कोटी पापांना ग मुक्ती. उगार क्षेत्री. मगाशीच आपण बोललो होतो जो गुंजावणे दरवाजा, तो 3 तासाचा ट्रेक, तोच तो मागून तिकडून तेवढं लांबून चालत यावं लागतं. आणि खालीच पाहू शकता गुंजावणे दरवाजाचा दरवाजा आहे. नुकताच आपण सुळेवा माचीच्या फलकाजवळ आलेलो आहोत. आणि ही पहा सुळेवा माची, तुम्हाला दाखवू शकतो, दिसत असेल तुम्हाला ती बघा. समोरूनच दिसते ती माची दिसते, ती संजीवनी माची. आता सुळेवा माचीला गेल्यानंतर आपण त्या माचीवरती जाणार आहोत थोड्याच वेळात. राजगडला येत असताना किल्ला खूप मोठा आहे आणि जवळजवळ 5 ते 6 तास लागतील असा अंदाज आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ट्रेक करतोय, ते आता वाजलेले आहेत 11:30. पाहूया आता अजून किती वेळ जातोय तो. सुळेवा माचीकडे जात असताना पहिल्यांदाच हे मारुती रायाचं मंदिर आलं आहे. जय बजरंगबली. फायनली आपण सुळेवा माचीकडे आलेलो आहोत आणि तो गोलाकार बुरुज दिसतोय. आपले काही मावळे आपले तिथे पोचलेले आहेत. आपण पण आता थोड्या वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचूया. फायनली आपण चिलखती बुरुजाकडे पोहोचलेलो आहोत. आणि मगाशी सांगायचं राहून गेलं होतं भटकंतीसाठी. मयूर आलेला आहे, परत मसेदादा आले आहेत, परत दिनेश दादा आलेले आहेत, परत प्रकाश दादा आलेले आहेत, प्रवीण दादा आलेले आहेत, परत जयदीपदा, सुनीलदा, परत प्रतीक भगत दादा आणि समीर, सर्वांचे लाडके आणि एक उत्कृष्ट इतिहासकारकाचे जाणकार असे समीर दादा लदगे आलेले आहेत. हे उतरले की नेडे आले. आपण आता नेड्याच्या इकडे चाललेलो आहोत आणि इथूनच आपण सुळेवा माचीच्या टोकाला जाणार आहोत. सुळेवा माचीवरती मोठं जातं पाहायला मिळतंय. पूर्वी अशा प्रकारची जाती असायची, त्यामध्ये धान्य दळायचे. आता या अशा प्रकारची जाती नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेल्या आहेत. चिलखती बुरुजावरती हा पहिलाच बाथरूम आपल्याला पाहायला मिळतोय. जसं रायगडावरती जसे जुन्या काळाचे संडास होते त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा संडासाची आकारणी दिसते. पूर्वी या ठिकाणी बाथरूम असावं असा अंदाज आहे, कारण का जी रायगडावरती जी बांधणीचा प्रकार आहे तो सेम इथे सुद्धा पाहावयास मिळतो.
आताच आपण त्या नेड्यामध्ये जाऊन आलो. नैसर्गिकरित्या जो वाऱ्यामुळे तयार झालेल्या ज्या छिद्राला नेडे असे म्हणतात. हेच राजगडावरती हे नेडे पाहायला मिळतं. तेव्हा तुम्ही पाहू शकता ते पाठीमागे. नुकताच आपण ती मागं पाहू शकता ती सुळेवा माची आपण भटकंती केली त्या सुळेवा माचीची. आता थोड्याच वेळात आपण बाली किल्ल्यावरती आपण जाणार आहोत. या किल्ल्यावरती महाराजांनी 26 वर्ष राज्य केलं. बालेगाव किल्ल्यावरती येत असताना रस्ता खूप अवघड होता. त्यामुळे व्हिडिओ काढताना जरा प्रॉब्लेम आला. आणि ही पहिलीच आपल्याला लागली आहे देवडी. आणि हा दरवाजा असावा शक्यतो. दरवाजा ढासळलेला आहे. आणि ही देवडी पाहू शकता जी सैनिकांना गस्ती घालण्यासाठी या देवडींचा उपयोग होत असत. चला आपण आता आणखी बालेगाव किल्ला सर करूया. प्रत्येक किल्ल्याच्या बाली किल्ल्यावरती किंवा पायथ्याशी महादेवाचं मंदिर असतं. तसंच या राजगडावरती सुद्धा बाली किल्ल्यावरती ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. बाली किल्ल्यावरती एकूण 6 टाके आपल्याला दिसतात. जे मधला जो पॅच दिसतोय तो तुटलेला आहे पाहू शकता. एक हा दुसरा टाका, हा तिसरा, चौथा आणि तो 5वा आणि 6वा हा मोठा तळ्या टाईप पाण्याचा टाक आहे. आणि हा इकडे एक 7वा पाण्याचा टाक आहे. या एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळतं की पाण्याचा मुबलक साठा या बाली किल्ल्यावरती होता. आणि तसेच धान्य साठाही असू शकतो. आणि इथंच एक बाजारपेठेचा फलक लावलेला आहे. जसं रायगडावरती बाजारपेठ होतं तशा प्रकारचं इथे बाजारपेठ असं वाटत नाही. पण बाजारपेठ आहे असा अंदाज वाटतो. समोरच पाहू शकता संजीवनी माची. आणि या संजीवनी माचीला दुहेरी तटबंदी आपल्याला पाहावयास मिळते. समजा जर शत्रूने पहिल्या तटबंदीवरती हमला केला तर दुसरी तटबंदी शाबूत राहून किल्ला लढता येतो. यासाठी दुहेरी तटबंदीचा वापर करण्यात आला असावा असे अंदाज घेता येतो. समोरच पाहू शकता आपल्याला रायगड किल्ला दिसतो. स्वराज्याची दुसरी राजधानी ही समोरच पाहू शकता. आणि हा तोरणागड. असे बरेचसेच किल्ले आपल्याला या राजगडाच्या बाले किल्ल्यावरून पाहावयास मिळतात.